इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांच्या माध्यमातून अंबरनाथ पश्चिमेकडील भास्करनगर प्रभागातील भव्य दिव्य अशा शिवसेना शाखेचा उद्घाटन सोहळ्याचे आयोजन दिनांक 6 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 8 ते 10 या कालावधी अंतर्गत करण्यात आले। माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांच्या माध्यमातून अंबरनाथ पश्चिमेकडील भास्करनगर येथील भव्य दिव्य अशा शिवसेना शाखेच्या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख निमंत्रित म्हणून कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना विशेष निमंत्रित करण्यात आले। तसेच सदर शिवसेना शाखेच्या प्रमुख उद्घाटन सोहळ्याअंतर्गत शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर, माजी नगराध्यक्षा मनीषाताई वाळेकर, माजी नगरसेवक ॲडव्होकेट निखिल वाळेकर तसेच शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते, आजी माजी नगरसेवक तथा महिला आघाडी, युवा सेना तथा शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी आदींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते फीत कापत माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या भव्य दिव्य अशा शिवसेना शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या शुभ हस्ते शिवछत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत सदर कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले। तसेच माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या भव्य दिव्य अशा भास्करनगर येथील शिवसेना शाखेच्या सुंदर वास्तू उभारण्याअंतर्गत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांचे विशेष कौतुक केले। तसेच गत अनेक दशकांपासून शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या प्रमुख अधिपत्याखाली तसेच माजी नगराध्यक्ष मनीषाताई वाळेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांच्या प्रभागातील नागरिकांसाठी अहोरात्र समाजसेवा रूपी कार्याच्या माध्यमातून प्रभागातील सुज्ञ नागरिक पुन्हा एकदा राजेंद्र वाळेकर यांना आगामी येणाऱ्या अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीअंतर्गत आपला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतील असा विश्वास देखील यावेळेस खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला। तसेच शिवसेनेचे सर्वोच्च नेतृत्व माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख अधिपत्याखाली अंबरनाथ नगर परिषदेअंतर्गत तब्बल 45 ते 50 नगरसेवक निवडून येत एक हाती शिवसेनेचे वर्चस्व राहील असा आशावाद व्यक्त करताना आगामी येणारा नगराध्यक्ष देखील शिवसेनेचाच राहील असा ठाम विश्वास देखील यावेळेस कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स। आज अंबरनाथमध्ये 5 जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन पार पडलं। सगळीकडे मोठा उत्साह आहे लोकांचा, प्रचंड रिस्पॉन्स हा लोकांचा शिवसेनेला मिळतोय। या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी मिळतोय। अजूनपर्यंत प्रचार सुरू झाला नाही खरा, पण तरी देखील उद्घाटनाच्या प्रसंगी एवढा मोठा जनसमुदाय इकडे उभा राहतोय। मला वाटतं ज्या प्रकारे गेल्या अनेक निवडणुकीमध्ये शिवसेनेबरोबर लोक उभी राहिली, नगराध्यक्ष जो आहे नेहमी शिवसेनेचा जो आहे निवडून दिला अंबरनाथमध्ये, तसंच देखील येणाऱ्या काळामध्ये देखील महायुतीचा जो आहे हा नगराध्यक्ष या अंबरनाथ नगर परिषदेमध्ये असेल। सर, अजूनही आता उमेदवारी अर्ज अजूनही युतीची बोलणी कुठेतरी सुरू आहे, हा त्याच्यावर पूर्णविराम आम्ही तर शिंदे साहेबांनी नेहमी सांगितलेलं आहे की आम्ही युतीसाठी जो आहे नेहमीच तयार आहोत। दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये आता स्फोट झाला काही वेळापूर्वी आणि 9 जणांचा त्यामध्ये मृत्यू झाला। आपण खासदार आहात, संसदेमध्ये शिवसेनेचे नेते आहात, काय सांगाल या घटनेकडे कसं? नक्कीच त्याच्यावरती बघेल झालं असेल तर मला वाटतं यंत्रणा सगळी असेल, सूत्रधार आहे मला पकडलं जातं। आपल्या गोवा खात्याला काही लोक आता जे आहे हे याच्यामागे कोण आहे सूत्रधार, कशा प्रकारचा ब्लास्ट आहे कळेल आता। काँग्रेसने सांगितलं आहे की काँग्रेस एकीकडे राज्यामध्ये किंवा केंद्रामध्ये महाविकास आघाडीमध्ये लढते, मात्र विजय वडेट्टीवारांनी काही वेळा सांगितलं की आम्ही स्वबळावर लढू। कसं पाहता या सगळ्या? आता त्यांचा पार्टनर जो आहे तो रोज पार्टनर बदलतो आहे। जे काँग्रेसच्या मतांवरती निवडून आले आता त्यांना सोडलं, आता दुसऱ्याला हात पकडला आहे। काँग्रेसमध्ये आमच्या मतावरती तुम्ही लोकसभेमध्ये निवडून आले, आमच्याच मतांवरती तुम्ही विधानसभेमध्ये निवडून आले, आता तुम्हाला अजून कोणतरी एक पार्टनर पाहिजे, अलायन्स पार्टनर, आणि मतं पण आमची पाहिजे, असं कसं काँग्रेस होते? म्हणजे एकीकडे तुमचा रोष मनसेकडे आहे असं दिसतंय? माझा रोष कोणाकडे नाही आहे। जर आपण जर मला गणित सांगतो, मनसे राज ठाकरे यांनी बैठक घेतली, त्यामध्ये दुबार मतदार हे जे मतदान करायला आले तर त्यांना 4 कालावधी स्टार मारला, जसं निवडणूक आयोगाने सांगितलं। कुठल्याही मतदार यादीमध्ये दुबार यादी नावं असतील किंवा
लोक जे मयत झालेले आहेत त्यांची नावं असतील, तर ही सगळी नावं जी आहेत ही करेक्शन करायचा जो आहे हा कालावधी लोकप्रतिनिधीकडे असतो, लोकांकडे, शासनाकडे असतो. त्याला आपण हरकती वगैरे घेत असतो. अंबरनाथमध्ये पण भरपूर त्या हरकती आम्ही घेतल्या, पण अशा परिस्थितीमध्ये देखील करेक्शन बघा, निवडणूक प्रक्रिया अशी आहे की नेहमी जे आहे ते ॲडिशन होतं राहिलेलं आहे मतदानाचं. माणूस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होतो, त्याचं पहिल्याचं नाव डिलीट होतं, दुसरीकडे तो शिफ्ट होतो, नाव नोंदवतो तिथे. म्हणूनच SIR सारखी एक मोठी प्रक्रिया जी आहे हे केंद्र सरकारकडून आम्ही राबवतो. आज तुम्हाला दुबार नावावरती पण आक्षेप आहे, SIR वरती पण आक्षेप आहे, असं नाही साहेब. SIR जो आहे हा SIR कायदा सगळीकडे लागू झाला पाहिजे, जेणेकरून एकच मतदार यादी लोकसभेला, विधानसभेला आणि कॉर्पोरेशनला, आणि हे जे काही दुबार हे सगळे जे प्रॉब्लेम्स होतात ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. साहेब, राज्यात महायुतीची परिषदेत म्हटलं की महायुतीला जो मुंबईचा महापौर आहे तो उत्तर भारतीय बसवायचा आहे आणि त्याच्यामध्ये मतदार यादीमध्ये होळ आहे. काही लोकांना मराठीचं राजकारण जे आहे, मराठी माणसाचं राजकारण जे आहे ते करायचं, पण मराठी माणसासाठी या सगळ्या लोकांनी काय केलं जे आज मराठी माणसाचं राजकारण करतं. मराठी माणूस जेव्हा मुंबईच्या बाहेर फेकला गेला, आज मराठी माणूस आज ट्रान्झिटमध्ये राहतोय 15-15, 20-20 वर्ष, तेव्हा यांना मराठी माणूस नाही दिसला. तो मराठी माणूस आमच्या अंबरनाथमध्ये येऊन राहतो इकडे, त्याला घर जे आहे ते अंबरनाथमध्ये मिळतं आहे, डोंबिवलीमध्ये मिळतं आहे, कल्याणमध्ये मिळतं आहे. हक्काचं घर त्याला मिळालं पाहिजे मुंबईमध्ये. मी तर काही त्याच्यासाठी योजना केल्या नाही. पण महायुतीचं सरकार जेव्हा शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली होतं तेव्हा क्लस्टर योजना शिंदेसाहेबांनी आज जर आपण उदाहरण बघितलं BDD चाळीचं, तर त्यांना घर कोणी दिली? महायुतीचं सरकार दिली कमी किमतींमध्ये. त्याचबरोबर आपण रमाबाई नगरचं एक मोठं उदाहरण आहे. तिथे तर 15-15, 20-20 वर्ष रखडलं होतं का, तिथे बिल्डरला बाजूला करून सरकार आज घरं बांधून देते. त्याचबरोबर बागाठाण्याचा विषय आहे, तिकडे पण लोक घरं जी आहेत ही सरकार बांधून देते. तुम्ही करू शकले असते ना, काय केलं तुम्ही तर फक्त मराठी माणसाच्या नावावरती मराठी माणसाचा फक्त आम्ही हितचिंतक आहोत, पण मराठी माणसासाठी काहीच केलं नाही. मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टीचा लोकांना देखील आता कंटाळा आलेला आहे. हे विचार साहेब जे आहे आता जो डेव्हलपमेंट करतो, जे सरकार डेव्हलपमेंट करतं त्याच्या मागे जे आहे ते उभं राहील. हे लोकांना माहिती आहे. महायुतीचं सरकार जे आहे हे डेव्हलपमेंटच्या पाठीशी आहे, लोकांच्या पाठीशी आहे. तर सगळे लोक जे आहे ती महायुतीलाच BMC मध्ये निवडून देतील. आपण जर बघितलं भाजपकडून जर वारंवार सांगण्याचं की शिवसेनेचा आमदार आहे, शिवसेनेचाच खासदार आहे, त्यामुळे यावेळी नगराध्यक्ष हा भाजपचा असेल आणि तो 1,00,000% असेल असं देखील म्हणतो. मी महायुतीचा कार्यकर्ता आहे. कोणाला 1,00,000% बोलायचं आहे, कोणाला 2,00,000% बोलायचं आहे. मी आता बोलताना तुम्हाला काय बोललो की महायुतीचा नगराध्यक्ष बसेल. आणि ह्याच्यामध्ये जर कोणाला वाटत असेल आजमायचं असेल तर मगाशी पण मी बोलतो आमच्याकडे पैलवान खूप आहेत. तर सगळ्यांनी महायुतीचा धर्मध्वज पाळला पाहिजे. महायुती जे वरिष्ठ बोलतील तो निर्णय जो आहे तो आम्ही खाली घेऊ. साहेब, आत्ताच तुमच्या उपजिल्हाध्यक्ष त्यांनी खंत व्यक्त केलेली की पक्षांनी म्हणजे तुमच्या समविचारी पक्षांनी जे युतीत आहेत त्यांनी आमचा मान सन्मान राखला नसेल तर त्यांच्याबरोबर भूमिकाची कडक घेणं आवश्यक आहे. आपली बाबतीत या भूमिका काही होत आहे, कोणाच्या पक्षामधून कोण कुठे जात आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या महायुतीचा एक धर्मध्वज सगळ्यांनीच पाळला पाहिजे, एक डिसिप्लिन ठेवली पाहिजे. ओके सर, थँक्यू. थँक्यू.